सदा कमला किछु नहीं रही। हरे कृष्णा. पुढील प्रवचन परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज यांनी दिनांक 31 मार्च 1996 रोजी मुंबई येथे भारतामध्ये दिलेले आहे. शीर्षक आपला अहंकार असूनही भक्तांचा गौरव करा. तुम्हारा शरणे लईनु शरण तुम्हारा रामी को बिना एमने सदिबेन रे न जाने बाकाती खारमे चदमाती परीक्षे संसार गोरी गोपिना सकली तुम्हारा माया नहीं मम पाला ज्ञान सुनिर्मला स्वाधीन नहीं खाया गोपिना यथाक्षराणि स्थाना मगे पमारा खंडिया खंडिया करो हे करुणादाना गोपिना तुम्ही तो सकाळी पारो दुर्जने धरिते तुम्हारा सकाती खेयाचे पापिरार गोपिना तुम्ही कृपा पारा जीवेरा कराने आसिया प्रपंचे लीला करिले सुबिस्ता गोपिना आमी की दोषे दोषी असुरा सकाला पाइलो शरणा विनोदाक्ता किल पोसी गोपिना गोपिना गोपिना. Is here and playing Gopina. श्रील भक्ती विनोद ठाकूर येथे परमपुरुषोत्तम भगवान गोपीनाथ यांना प्रार्थना करीत आहेत आणि परमपुरुषोत्तम भगवंतांजवळ जाण्याची परिपूर्ण पद्धती आपल्याला शिकवत आहेत. भगवान श्रीकृष्ण हे सर्वाकर्षक आहेत. भगवान श्रीकृष्ण हे सर्वाकर्षक आहेत. सर्व शक्तिमान, स्वतंत्र तसेच निरंकुश, अभिज्ञ स्वराट आहेत. आणि चुंबकीय प्रक्रियेमध्ये ज्याप्रमाणे विरुद्ध ध्रुव आकर्षित करतात आणि समान ध्रुव एकमेकांना मागे हटवतात, त्याचप्रमाणे श्रीकृष्ण परम स्वतंत्र आहेत. जितक्या प्रमाणात आपण स्वतःला स्वतंत्र समजतो, जितक्या प्रमाणात आपण आपले जीवन आपल्या हातात आहे असे मानतो, तितके आपण श्रीकृष्णांना आपल्याहून दूर सारतो. आणि या उलट जितक्या प्रमाणात आपण त्या परम स्वतंत्र स्वराट भगवंतांवर
पूर्णतः निर्भर राहतो, त्यांच्या कृपेविना असहाय्य समजतो, तितक्या प्रमाणात स्वाभाविकतः आपण त्यांच्या सौंदर्याने, त्यांच्या वाणीने आणि त्यांच्या माधुर्याने आकर्षित होतो. म्हणूनच श्री चैतन्य महाप्रभूंनी श्रील सनातन गोस्वामींना सांगितल्याप्रमाणे नम्रता हा एकमेव गुण श्रीकृष्णांना आकर्षित करतो आणि दुसरा कोणताही गुण त्यांना आकर्षित करीत नाही. जेव्हा आपण श्रीकृष्णांना नम्रपणे व भक्तिभावाने अर्पण करतो तेव्हा श्रीकृष्ण ती भेट स्वीकारण्यास आकर्षित होतात. तर येथे आपण पाहतो की श्रील भक्तिविनोद ठाकूर स्वतःला पतितांहून पतित, पापींहून पापी जाहीर करून प्रार्थना करीत आहेत की हे गोपीनाथ, तुम्ही कित्येक असुरां दैवी ही एष गुणमयी मम माया दुरत्यया. श्रीकृष्ण गीतेत याप्रमाणे सांगतात की भौतिक प्रकृती अत्यंत शक्तिशाली आहे, आपण तिच्यासोबत स्पर्धा करू शकत नाही. भौतिक सुखोपभोगाकरिता कित्येक प्रलोभने देऊन ती आपल्याला अंतःकरणातून उत्तेजित करीत असते, आपल्याला नियंत्रक बनण्याच्या त्या दोषाच्या बाजूकडे ती बोलावित असते. शरीर आणि इंद्रियांमार्फत तू भोग कर, अशा प्रकारे जन्मोजन्मांतर माया आपल्याला सर्व प्रकारची वचने देऊन फसवत असते आणि अंततः केवळ लाथ मारते. अंधकारमय बंधनाच्या आणि दुःखाच्या खड्ड्यात लाथ मारून लोटते. परंतु आपण प्रतिकार करू शकत नाही, कारण मायादेवी ही भौतिक प्रकृतीची देवी आहे आणि आपण सर्व जीव या ना त्या प्रकारे या भौतिक प्रकृतीच्या कुंपणांनी कैद झालेलो आहोत. म्हणून वास्तविकतः आपण अगदी निराशाजनक आणि असहाय्य अवस्थेत आहोत, कारण आपली शत्रू माया आणि तिचे सहकारी आतून तसेच बाहेरून सर्व प्रकारे सतत दुःखमय बंधनाच्या जखडीमध्ये आपल्याला बांधत असतात. तर आपली काय आशा आहे? आपली आशा हीच आहे की ज्यावेळी विविध प्रलोभनांनी सुखोपभोगण्यास माया आपल्याला प्रवृत्त करते, त्यावेळी आपण श्रीकृष्णांची मदत घेऊ, कारण श्रीकृष्णच सर्व गोष्टींचे स्वामी आहेत. माया द्याक्षेन प्राकृती सुविधे साक्षात. भौतिक प्रकृती माया तिच्या सर्व शक्तींसह श्रीकृष्णांच्या निर्देशनाखाली कार्य करीत आहे. श्रीकृष्ण सर्व नियंत्रकाचे नियंत्रक आहेत आणि त्यांच्या मदतीशिवाय आपण असहाय्य आहोत. म्हणून ते मूर्ख लोक जे या जगातील दुःखांपासून मुक्त होण्याकरिता समस्या सोडवण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि स्वतःच्या सुविधांद्वारे, बुद्धीद्वारे, त्यांच्या भौतिक कौशल्याद्वारे वा या भ्रामक शक्ती अंतर्गत असलेल्या इतर व्यक्तींशी असलेल्या संबंधाने सुख मिळवण्याचा प्रयत्न करतात, ते अगदी निराशाजनक अवस्थेने व असहाय्यपणे मायेच्या मुठीमध्ये पकडले जातात. परंतु बुद्धिमान जीवांकरिता माया जितकी अधिक त्यांच्याजवळ येते, तितकी अधिकाधिक त्यांना श्रीकृष्णांकडे धाव घेण्यास कारणीभूत ठरते. म्हणूनच भक्तगण भौतिक प्रकृतीचा धोका समजतात
पण त्याच वेळी तीच भौतिक प्रकृती आपल्याकरिता कसे वरदान ठरते हेही ते जाणतात. कारण वास्तविकतः ती आपल्या कृष्ण भावना भावित होण्याकरिता सतत मदत करीत असते. ज्यावेळी आपल्या अंतःकरणात मत्सर, लोभ, काम किंवा अभिमानाची प्रलोभने उद्भवतात, त्यावेळी जर आपण अप्रामाणिक असू तर आपण त्या प्रलोभनरूपी मायेला शरण जाऊ. परंतु आपण जर प्रामाणिक असू तर आपल्या मनात धोक्याची घंटी वाजते. मी लहानपणी शाळेत असताना आमच्याकडे आगीची घंटी वाजायची. तुमच्याकडे भारतात तसे काही आहे काय? आग लागल्याची घंटी वाजते त्यावेळी इमारतीतील सर्वांना लवकरात लवकर एका विशिष्ट पद्धतीने बाहेर पडून इमारत खाली करावी लागते. कारण आगीची घंटी म्हणजे मृत्यूची सूचना, आणि ज्यावेळी आगीची कसरत होते त्यावेळी ती कसरत आहे की खरोखरच आग लागली होती हे कुणालाही ठाऊक नव्हते. प्रत्येकजण अत्यंत सावध होता. वर्गामध्ये आम्हाला कितीही झोप येत असली, जी नेहमी आम्हाला यायचीच, किंवा शाळा सुटल्यावर काय करावे या विचारात असलो काय, कोणत्याही प्रकारचा आळस किंवा मनाची चलबिचलता असली, तरीही जेव्हा आगीची घंटी वाजायची तेव्हा आग लागली असणार या विचाराने प्रत्येकजण सावध व्हायचा. आणि काही सेकंदात आपण इमारतीबाहेर गेलो नाही तर प्राण गमावू. आणि मला आठवते, प्रत्येकजण इतका जागृत होऊन इमारतीच्या बाहेर जाण्याच्या सर्व निर्देशनांचे पालन करायचा जेव्हा सतत आगीची घंटी वाजत असायची. आम्ही पळायचो. प्रत्येक जण अगदी शिस्तीमध्ये ठरवलेल्या पद्धतीने पळायचा. असे वाटते मी आवाज केला तेव्हा तुम्ही सर्व जागे झालात वाटतं. इतक्या वर्षानंतरही लागू होत आहे. तर ज्यावेळी आपल्या हृदयात भौतिक इच्छा जागृत होते, ज्यावेळी कामरूपी भौतिक प्रकृतीचा स्रोत असणाऱ्या उपभोग करण्याच्या इच्छेकडे आपण आकर्षित होतो, ज्यावेळी आपण विशेषतः दुसऱ्या भक्तांवर क्रोधित होतो, ज्यावेळी आपल्या हृदयात लोभ येतो, मत्सर येतो, ती आगीची घंटा आहे. भौतिक प्रकृती हा एक प्रखर वणवा आहे. संसार दावा नललीढ लोक. आणि ज्यावेळी आपल्या हृदयात ही आग पेटायला सुरुवात होते त्यावेळी एखादा भक्त श्रीकृष्णांकडे धाव घेतो. तो श्रीकृष्णांच्या चरणकमलांकडे आश्रय घेण्यास धावतो. आणि अशा प्रकारे मायेची प्रलोभने आपल्याला वास्तविकतः श्रीकृष्णांच्या जवळ येण्यास मदत करतात. कारण जर आपण मायेच्या त्या प्रलोभनांना जवळ केले तर आपण आपली वास्तविक ओळख विसरतो. मी हे शरीर आहे या भ्रमातच आपण पुढे अधिकाधिक गुरफटले जातो. मी हे मन आहे इत्यादी. आणि श्रीकृष्णांचा नित्य अंश असल्याची आपली स्वाभाविक स्थिती आपण विसरून जातो. श्रीकृष्ण दिव्य आनंदाचे करुणासागर आहेत, करुणा सिंधू. आणि त्या आनंदमय सागराचा आपण एक थेंब आहोत. आणि म्हणूनच आपला स्वभाव दिव्य आनंदमय आहे. परंतु आपण श्रीकृष्णांच्या त्या परम आनंदमय महाभावाचा एक अंश आहोत हे आपण विसरलो आहोत. आणि तो महाभाव आपण त्या सागराबाहेर आपल्या स्वभावाबाहेर शोधायचा प्रयत्न करीत आहोत. आणि म्हणूनच आपण दुःख भोगतो. म्हणून त्यांच्या उदाहरणीय शब्दांमध्ये श्रील भक्तिविनोद ठाकूर आपल्याला दाखवत आहेत की जेव्हा माया आक्रमण करते तेव्हा एक भक्त जास्तीत जास्त श्रीकृष्णांच्या जवळ येतो. आपत्कालीन स्थिती आहे, आग माझे भक्षण करणार आहे
भौतिक शक्तीद्वारे माझे आध्यात्मिक जीवन संपायच्या स्थितीत आहे. हे श्रीकृष्णा मला वाचवा. अशा रीतीने आपण आपले हात उंचावून हरिनाम पुकारतो. कृष्ण भावनामृत ही शिक्षणाची अशी दिव्य प्रक्रिया आहे जेणेकरून व्यक्ती जीवनामधील प्रत्येक परिस्थितीत श्रीकृष्णांच्या अधिक जवळ जाण्याची संधी पाहते. घडलेल्या घटनांच्या मागील श्रीकृष्णांची दिव्य योजना पाहते. मग ती व्यक्ती अशा घटनांच्या बाह्य स्वरूपाची मनाने किंवा इंद्रियाद्वारे देखील चिंता करीत नाही, परंतु ती व्यक्ती जीवनात जसजशी प्रत्येक परिस्थितीतून जाते तसतसा आपल्या परत त्यांच्या धामास बोलावणारा त्यांचा प्रेमळ हात त्यामागे पाहते. हीच कृष्ण भावना होय. आणि आपण वैष्णव भक्तांशी कसा व्यवहार करतो त्यानुसार श्रीकृष्ण आपल्याशी आदानप्रदान करतात. तुम्ही वैष्णवांना ज्याप्रमाणे वागवता त्याप्रमाणेच श्रीकृष्णांना वागवता. आदी पुराणात श्रीकृष्ण सांगतात, जे म्हणतात मी श्रीकृष्णांवर प्रेम करतो त्यांचे प्रेम मी इतके गांभीर्याने घेत नाही, परंतु जे माझ्या भक्तांवर प्रेम करतात, वैष्णवांवर प्रेम करतात त्यांचे प्रेम मी स्वीकारतो. आणि प्रत्येक भक्ताची त्याची अंतर्गत भक्तिमय बाजू असते, तर ज्या भक्तांचे अद्याप संपूर्णतः शुद्धीकरण झालेले नाही त्यांची भौतिक बद्धमय बाजू देखील असते. आणि ती आपली प्रवृत्ती असल्याने ती बद्ध बाजू कधीकधी आपल्या बद्ध बाजूंना त्रास देते, जेणेकरून दोन मिथ्या अहंकारांमध्ये संघर्ष निर्माण होतो. मिथ्या अहंकार कधीकधी अविश्वास, निंदा आणि तिरस्काराचे वातावरण निर्माण करतो. श्रील भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर ही समस्या अत्यंत आश्चर्यकारक रीतीने हाताळायचे. त्यांनी एक संघ बनविला होता जो खरा वैष्णव समाज विकसित करण्यात कार्यरत होता. आणि जितक्या प्रमाणात वैष्णवगण एकमेकांवर प्रेम करतील, परस्परांची सेवा करतील, एकत्र कीर्तन करतील, हरिकथा करतील, तितक्या प्रमाणात तो एक वास्तविक समाज होतो आणि जो वास्तविकतः संपूर्ण पृथ्वीतलावर कृष्ण भावनेचा प्रभाव पाडू शकतो. परंतु एकमेकांचे दोष पाहण्याची, दोषांविषयी बोलण्याची प्रखर प्रवृत्ती असते आणि तुम्ही जरी बोलला नाहीत आणि तुम्ही गंभीर असाल तर पाहूनही दोषांविषयी न बोलण्याचा आणि कसे तरी नियंत्रण करण्याचा प्रयत्नही केलात तरीही ते काही इतके श्रेष्ठ नव्हे. वैष्णवांची निंदा करणे ही अति भयंकर गोष्ट आहे. ते प्रत्यक्ष भगवंतांची निंदा करण्यापेक्षाही नीच आहे आणि तुमच्या आध्यात्मिक जीवनात एक मोठा अडथळा म्हणून कारणीभूत ठरेल. निंदा तुमच्या मनातच राहू देऊन या ना त्या प्रकारे जिभेवर न येऊ देणे ते बरेच चांगले आहे, परंतु ती आदर्श स्थिती नव्हे. तर भक्तिसिद्धांत सरस्वती ज्या वैष्णवांमध्ये तंटा होत असेल त्यांना संघात एकत्र यायला सांगायचे. जे कोणी एकमेकांची निंदा करत, संघर्ष करत, स्पर्धा करत आणि ज्यांचे अहंकारांमुळे तंटे होत होते, अशा वैष्णवांना एकत्रित केल्यावर भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर एका वैष्णवाला म्हणायचे, हा तुझा मित्र आहे, तर ह्या व्यक्तीच्या गौरवांचे गुणगान कर. आणि ज्यावेळी तुम्ही इतर कित्येक वैष्णवांच्या समोर असाल
आणि तुमचे गुरु महाराज तुम्हाला आज्ञा देत असतील तर तुम्हाला करायलाच हवे. मग तो भक्त सर्वांचा केंद्रबिंदू असतो. गुरु महाराजांच्या आज्ञेने आणि उपस्थित वैष्णवांचे कान आणि डोळे तुमच्यावर असल्याने त्या वैष्णवाला बळजबरीने स्वतःच्या मनात खोलवर जावे लागत असे आणि कसे बसे त्या व्यक्तीबद्दल चांगले गुण शोधावे लागत असत. त्याला कधीकधी खूप संघर्ष करावा लागत असे, कारण जे खरे नाही असे काही सांगितले तर सगळ्यांना कळेल की हा काहीतरी उगाचच कृत्रिमरित्या बोलत आहे. तर जे वास्तविक आहे आणि तुम्ही जाणता तेच तुम्हाला बोलायला हवे. त्यामुळे तुम्हाला खरोखर अगदी काटेकोर पडताळायला भाग पाडते. तुम्हाला त्या वैष्णवाच्या बाह्य गुणांच्या पृष्ठभागाच्याही पलीकडे जाऊन त्याच्या अंतःकरणात खोलवर असलेल्या भक्तिमय सेवेची गंभीर उद्दिष्टे, त्याचे चांगले गुण, चांगले व्यक्तिमत्व शोधावे लागते. आणि केवळ शोधावेच नाही लागत, तर ते ओळखून त्यांविषयी बोलावे लागते. ऐकायला अगदी वेदनादायक वाटते, नाही का? तपस्या. परंतु या प्रक्रियेद्वारे भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर म्हणायचे, तो तुझा मित्र आहे. आम्हाला सांग, तो तुझा मित्र कसा आहे, का आहे? तो तुमचा मित्र आहे हे खरोखरच सांगण्याकरिता तुम्हाला अनेक प्रकारे विचार करावा लागेल आणि मग विचार केल्यानंतर विश्लेषण करून, शोधून, खोलवर जाऊन आणि त्याविषयी बोलून तुम्हाला उमगते की वास्तविकतः हा माझा मित्रच आहे. खरोखर त्याच्याकडे हे सर्व चांगले गुण होते, परंतु काही बाह्य लक्षणांमुळे संसर्गित होऊन माझी इतकी दिशाभूल झाली होती की मी या व्यक्तीचे अंतर्गत गुण संपूर्णतः विसरून गेलो होतो. आता मी जाणले आहे की हा वैष्णव अत्यंत महान आहे. तो गंभीर आहे, प्रामाणिकपणे कृष्ण भावना भावित होण्याचा प्रयत्न करीत आहे. श्रील प्रभुपाद म्हणायचे, ज्यावेळी आपण प्रामाणिक भक्तांमध्ये दोष शोधतो ते पौर्णिमेच्या चंद्रावरील काळ्या डागांकडे पाहण्यासारखे आहे. तो अतिशय सुंदर असतो, परंतु त्यावर काही डागही असतात. परंतु आम्ही त्या डागांची पर्वा करीत नाही. त्या चंद्राचे सौंदर्य, त्याचे गुण, ज्या शीतल आणि सुखदायक चमकदार चंद्रप्रकाशाने तो साऱ्या जगाला न्हाऊ घालत आहे, त्याची आम्हाला काळजी आहे. तर अशा प्रकारे भक्तांमध्ये चांगले गुण पाहणे, बद्ध जीवांमध्ये आशा पाहणे, हे आपण जाणायला हवे. श्रील प्रभुपाद ज्यावेळी पाश्चात्य देशात आले तेव्हा त्यांनी पाहिले की लोकांना प्रत्येक प्रकारच्या पापमय कृत्याचे व्यसन होते आणि कधीकधी ते त्यांना मूर्ख, व्यर्थ इत्यादी नावांनी संबोधायचे. परंतु त्यांचा हेतू त्यांचा नाश करण्याचा नव्हता, तर त्यांच्या भ्रमाला छेदून वास्तविक करुणेने, कृष्ण भावनामृताच्या ज्ञानाने त्यांची मलमपट्टी करून त्यांना बरे करणाऱ्या एका डॉक्टरप्रमाणे त्यांचा हेतू होता. त्याचप्रमाणे अगदी सर्वात अधम आणि पापी व्यक्तीचे दोष त्याला दाखवून त्याच्या विरुद्ध आपल्याला बोलावे जरी लागले आणि इतर लोकांचे त्याच्या कुसंगतीपासून रक्षण करावे लागले, तरीही प्रत्येकामध्ये श्रीकृष्णांचा अंश आहे आणि प्रत्येक गोष्टीमध्ये आशा दडलेली आहे. हे आपण पाहायला हवे आणि कोणत्या ना कोणत्या प्रकारे ती आशा पाहण्याची प्रत्येक संधी आपण शोधत असतो, जेणेकरून आपण हरिनामाने लसीकरण करून सर्वांना श्रीकृष्ण प्रदान करू. परंतु वास्तविकतः ही भावना आपल्यामध्ये येण्याकरिता, असे वागण्याकरिता आपण सखोलपणे व गंभीरपणे नम्र बनायला हवे.
genuinely calling out. आपण प्रामाणिकपणे भगवंतांची कृपा याचना करायला हवी. We have to be praying आपल्या जीवनाच्या प्रत्येक परिस्थितीत श्रीकृष्ण आपले कसे शुद्धीकरण करीत आहेत हे दाखवण्याकरिता त्यांच्याकडे प्रार्थना करायला हवी. every situation. आणि म्हणूनच आपल्याला प्रगतशील भक्तांच्या मार्गदर्शनाची गरज असते. Guidance of the spiritual. आध्यात्मिक गुरूच्या मार्गदर्शनाची गरज असते, Through them, कारण त्यांच्याद्वारे श्रीकृष्ण स्वतःला प्रकट करत असतात us आणि जीवनातील प्रत्येक परिस्थितीमध्ये कृष्ण भावना भावित राहून अत्यंत बिकट स्थितीत देखील कशी प्रगती करावी ते दाखवत असतात. अर्थात अगदी सर्वात मोठी संकटे आणि दुःखे आपल्या पुढ्यात आली तरी देखील हात जोडून आपण प्रार्थना करू, हे श्रीकृष्ण आम्हाला वाचवा, याहूनही वाईट घडण्याची माझी लायकी आहे. हे काही कारणाने माझ्या जीवनात घडत आहे, जेणेकरून मला ही जाण करून द्यायला की मी असहाय्यपणे आपल्या कृपेवर पूर्णपणे निर्भर आहे. आणि त्या मनस्थितीत आपण श्रीकृष्णांचे स्मरण करतो आणि त्यांचा नाम जप करतो. सौंदर्य म्हणजे काय? या जगात प्रत्येकजण सौंदर्य पाहायला आणि अनुभवायला वेडा होतो, परंतु एका भक्ताकरिता सौंदर्याची व्याख्या अतिशय असाधारण आणि अलौकिक असते. तर एका भक्ताकरिता सौंदर्याची व्याख्या काय असते? कुणाला माहीत आहे का? What is a devotee's conception? भक्ताच्या कल्पनेप्रमाणे जे काही श्रीकृष्णांना आकर्षित करते ते सुंदर आणि जे माझ्या स्वार्थी आवडींना आकर्षित करते ते मुळीच सुंदर नसून अगदी विरुद्ध आहे. And whatever attracts me तर लोक या जगात सुंदर गोष्टींचा पाठलाग करण्यात व्यस्त असतात, या आशेने की त्या गोष्टी मला संतुष्ट करतील किंवा इतरांच्या भौतिक इच्छा संतुष्ट करतील. with the idea परंतु ते सौंदर्य मुळीच नव्हे. का? जसा रावण एका सुंदर साधूच्या वेशात केवळ सीतादेवीला रामापासून दूर घेऊन जायला आला आणि ज्यावेळी तिने ती संरक्षण रेखा ओलांडली आणि त्याने अपहरण केले तेव्हा रावणाने त्याचे खरे रूप दाखवले. मग सुंदर साधू वेशाचे दशमुखी रावणाच्या अक्राळ विक्राळ राक्षसात रूपांतर झाले. तर अशा प्रकारे माया आपल्याला फसवते. ती अशा वेशात रूपांतर करून येते की जे आपल्या डोळ्यांना, कानांना, नाकाला, जिभेला, त्वचेला तसेच मनाला अत्यंत मनमोहक आणि सुखदायक भासतात. इतके सुखमय आणि मनोहर अनुभव की आपण विचार करतो, वा, हे खूप छान आहे, ह्याने मला सुख मिळेल. आणि मग आपण आकर्षित होतो आणि जखडले जातो ते मायाशक्तीच्या जाळ्यामध्ये. आणि मग काही काळानंतर ती तिचे भयानक कुरूप दशमुखी रावणाचे रक्त शोषणाऱ्या राक्षसाचे रूप धारण करते. शब्दशः ती आपले रक्त कसे शोषते? तर आपले रक्त म्हणजे आपले जीवन आणि प्रत्येक क्षण ती आपल्यापासून हिरावते. श्रीकृष्णांपासून आपले जीवन हिरावते. अशा प्रकारे एखाद्या राक्षसीप्रमाणे ती आपले रक्त शोषते. तर आपण भौतिक प्रकृतीद्वारे आपल्या मनाला इंद्रिय सुखाच्या विषय वस्तूंच्या बळी पडू देऊ नये. मग आपण त्यामधील भेद कसा जाणू शकतो बरे? ते अत्यंत सोपे आहे. अशा वस्तू ज्या मी भोगता आहे, मी नियंत्रक आहे, अशा स्वार्थी भावना आपल्यामध्ये निर्माण करतात आणि त्या कल्पनेने अशा वस्तू सुंदर वाटतात. ही वस्तू, ही व्यक्ती सुंदर आहे कारण ती मला इंद्रिय सुख आणि मानसिक सुख देत आहे. मन हे 6वे इंद्रिय असल्याने मानसिक सुख देखील इंद्रिय तृप्तीच होय.
ही खरी सुंदरता नव्हे. ती आपल्याला जाळ्यात अडकवण्याकरिता आणि आनंद सागरापासून दुःख सागराकडे घेऊन जाण्याची सोंग घेतलेल्या मायेची एक युक्ती आहे. परंतु जे गुण श्रीकृष्णांना आकर्षित करतात ते गुण आम्ही सुंदर समजतो. आणि कोणते गुण श्रीकृष्णांना आकर्षित करतात? तर ज्यावेळी आपण नम्रता पाहतो, इंद्रिय नियंत्रण पाहतो, भक्ती पाहतो, त्या गोष्टी सुंदर असतात. त्या गोष्टी आपले हृदय आकर्षित करतात, आपल्या मनात उत्सुकता आणि उत्साह संचारण करतात. कारण आपल्याला माहीत असते की ह्या गोष्टी श्रीकृष्णांना सुंदर वाटतात, त्यांना आनंद देतात, म्हणून त्या आपल्यालाही संतुष्ट बनवतील. आणि म्हणूनच एक भक्त इतरांमध्ये असेच गुण शोधतो जे श्रीकृष्णांना प्रसन्न करतील. इतर कोणत्याही गुणांकडे तो आकर्षित होत नाही, कारण आपल्याला दूर घेऊन जाणाऱ्या मायेचे ते सोंग आहे हे तो जाणतो. श्रील भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर म्हणत असत, केवळ श्रीकृष्णांना पाहण्याचा प्रयत्न करू नका. कारण काही लोक स्वतःच्या इंद्रिय तृप्तीकरता श्रीकृष्णांना पाहावयाची इच्छा ठेवतात. ज्याप्रमाणे इंद्रिय तृप्तीकरता ते दूरदर्शनवर कामुक लोकांना पाहतात, त्याचप्रमाणे अधिक पुण्यवान भावाने इंद्रिय तृप्तीकरिता ते मंदिरात भगवंताला पाहायला येतात. नक्कीच ते चांगलेच आहे, कारण तुमच्या स्वतःच्या इंद्रिय तृप्तीकरिता का म्हणा, पण तुम्ही भगवंतांना पाहायला मंदिरात येण्याने तुमचे शुद्धीकरण काही प्रमाणात नक्कीच होईल. शास्त्रामध्ये असे म्हटले आहे की एखादी व्यक्ती अनेक भौतिक इच्छांनी श्रीकृष्णांकडे जाऊ देत किंवा भौतिक इच्छांरहित जाऊ देत किंवा मोक्षाच्या इच्छेने जाऊ देत, केवळ तुम्ही श्रीकृष्णांशी संबंध जोडण्यास प्रयत्न करीत आहात म्हणून तुमचे शुद्धीकरण अंततः नक्की होईल. ओम अपवित्रा पवित्रो वा सर्वावस्थं ततो यस्मरे पुंडरीकाक्षं साधायाभ्यंतरा सूचि. Whether you are purified or unpurified, if you somehow remember, तुम्ही पवित्र असा वा अपवित्र असा, कोणत्या ना कोणत्या प्रकारे तुम्ही श्रीकृष्णांचे स्मरण केलेत तर हळूहळू तुमचे शुद्धीकरण नक्की होईल. that is not our ambition. परंतु शुद्ध भक्ती मार्गावर वास्तविकतः अग्रेसर होणाऱ्या भक्ताची ती महत्त्वाकांक्षा नसते. तर आपण भगवंतांसमोर, त्यांच्या अर्चा विग्रहांसमोर आपले जीवन, आपले अंतःकरण, आपले शब्द, आपले सर्वस्व त्यांच्या आनंदाकरिता अर्पण करण्यास आपण येतो. आपण स्वतःला श्रीकृष्णांसाठी आकर्षक बनवण्याचा प्रयत्न करतो आणि श्रीकृष्ण त्याचे आदानप्रदान करतात. ज्या प्रमाणात आपण त्यांना शरण जातो त्या प्रमाणात ते वास्तविकतः त्यांचे दिव्य सुंदर रूप आपल्यासमोर प्रकट करतात. Degree we surrender to Him. Ye yathamam prapadyante thamstatthaiva vacham. Mama bharat manu bharatante manushya bharatasa. So don't try to see Krishna. तर तुमच्या संतुष्टीकरिता श्रीकृष्णांना पाहण्याचा प्रयत्न करू नका. तर श्रीकृष्णांच्या संतुष्टीकरिता त्यांनी तुम्हाला पाहायला हवे. श्रीकृष्ण, मी तुमचा आहे. What type of quality आपण भक्तांशी कसा व्यवहार करतो, आपले जीवन किती शुद्ध आणि नैतिक आहे, इतरांना आपण कशी मदत करण्याचा प्रयत्न करतो, हे गुण श्रीकृष्णांना आकर्षित करतात. आणि ज्यावेळी हे गुण आपण दुसऱ्यांमध्ये पाहतो तेव्हा ते आपण सौंदर्य म्हणून पाहतो. परंतु केवळ आपल्याला काही उत्तेजना देणारी रक्तामासाची ठराविक घडवणूक म्हणजे वास्तविक सौंदर्य नव्हे, किंवा एखादी छान घडवलेली निर्जीव वस्तू जी आपल्या मनाला शांती किंवा उत्तेजना देते ते सौंदर्य नव्हे, which is nicely constructed, तर ती वेषांतर केलेली माया असते, so-called peace of mind, जी अशा प्रकारे आपल्याला कैदी बनवत असते, भाळावत असते, दुर्लक्षित करीत असते.
जेणेकरून आपण आपल्या वास्तविक आंतरिक कृष्ण भावनेच्या आनंदमय स्वभावापासून दूर जाऊ. तर म्हणूनच आपण गंभीर भक्तांच्या संगातून सतत आपल्या मनुष्य जीवनाच्या उद्दिष्टाच्या जाणीवेमध्ये अत्यंत दृढ राहिले पाहिजे. वास्तविक सौंदर्य काय? वास्तविक आनंद काय? तर तटस्थ शक्ती म्हणजेच जीव जोपर्यंत शुद्ध भक्तीच्या मुक्तावस्थेत पोचत नाही तोपर्यंत सतत श्रीकृष्ण आणि मायेमध्ये झुंजत राहतो. म्हणूनच सतत अतिशय सावध राहणे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. श्रील भक्तिविनोद ठाकूर याविषयी सांगतात की आपण हे स्वतःहून करू शकत नाही, तर आपल्याला आपल्या भोवती वैष्णव समाजाची गरज असते. कारण वैष्णव समाजामध्ये जेव्हा आपण एकमेकांची सेवा करतो, एकमेकांची काळजी घेतो, एकत्र जप करतो, नृत्य करतो, हरिकथा श्रवण करतो, तेव्हा वास्तविक संतुष्टी अंतःकरणात अनुभवतो, जी भौतिक समाधानाप्रमाणे मुळीच नसते. ती संतुष्टी आपल्याला वास्तविकतः श्रीकृष्णांनी दिलेली असते. ते संतुष्ट होतात म्हणून ते आपल्याला संतुष्टी देतात. जी संतुष्टी श्रीकृष्णांच्या प्रसन्नतेरहित असते ती माया होय. परंतु त्यांना संतुष्ट करण्याच्या आपल्या प्रयत्नांचे आदानप्रदान म्हणून जी संतुष्टी आपल्याला ते देतात तो वास्तविक आध्यात्मिक आनंद होय. तो प्रेमावर आधारित असतो आणि अशा रीतीने भक्त एकमेकांशी सहकार्य करतात. आपण त्याची गणती माझ्यानुसार, त्याच्या किंवा तिच्या अनुसार न करता श्रीकृष्णांच्या संतुष्टीनुसार केली पाहिजे. ते एक महान विज्ञान आहे. त्यानुसार विचार आणि कार्य करणारी एक विस्मयकारक जीवनशैली आहे. माझे आणि तुमचे उदाहरण घेतले तर अशा कित्येक गोष्टी आहेत ज्यावर आपण सहमत होऊ आणि ठराविक गोष्टींवर असहमत होऊ. ज्याप्रमाणे तुम्ही खाता मला आवडत नाही, मी या व्यक्तीबरोबर खाऊ शकत नाही, त्याची झोपण्याची पद्धत अगदी असहनीय, तो ज्याप्रमाणे बोलतो तो असा का बोलतो, तो नेहमी तेच सांगतो. जितके तुम्ही एखाद्याला अधिक ओळखता तितका ओळखीप्रमाणे तिरस्कार निर्माण होतो. कधीकधी मित्र, गुरुबंधू, गुरुभगिनी आणि इतर गुरुभगिनी, पती पत्नी, भाऊ बहीण, भाऊ, प्रत्येक नात्यामध्ये जेथे जिवलकता विकसित होते तेथे आपला अहंकार विविधतांमध्ये गुंतला जातो. अर्थातच भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर म्हणतात की मी जी गोष्ट तुझ्यात पाहतो ती मला आवडत नाही, कारण ती गोष्ट माझ्यामध्ये आहे आणि ती माझ्यात आहे हे मला स्वीकारायचे नाही, म्हणून मी तुझ्यामध्ये त्या गोष्टीची निंदा करतो. ती वास्तविकता आहे. आपण त्यामध्ये पाहायला हवे. आपल्यामध्ये कितीतरी फरक विविधता असेल, परंतु आपण काय पाहायला हवे तर या व्यक्तीचा श्रीकृष्णांशी संबंध आहे आणि श्रीकृष्णांशी असलेल्या त्याच्या संबंधानुसार मी त्याच्याशी वा तिच्याशी नाते जोडून आहे. आमच्या एकमेकांशी असलेल्या संबंधांनुसार नव्हे. तुम्ही अशा प्रकारे पाहिलेत तर वैष्णव संबंधांमधील सर्व समस्यांचे निरसन होईल. ही व्यक्ती एक वैष्णव आहे. ही व्यक्ती श्रीकृष्णांना प्रिय असल्याने हिच्याबरोबर किंवा ह्याच्याबरोबर माझ्यासोबत असणाऱ्या संबंधानुसार नव्हे तर त्याचा किंवा तिचा श्रीकृष्णांसोबत असणाऱ्या संबंधानुसार व्यवहार करायला हवा. कारण ज्या क्षणी आपण माझा विचार करतो त्या क्षणी हा मनुष्य माझ्या अहंकाराला सद्भावना देत आहे. मग मला आवडतो, हां खूप छान प्रभू,
परंतु हा मनुष्य जर काही ना काही कारणाने माझ्या अहंकाराला चिडचिड वा चिंता देत आहे, तो दासानुदास. मला त्याच्या जवळही जायचे नाही. ती समस्या आहे. तर म्हणून हा कोण आहे? श्रीकृष्ण या व्यक्तीविषयी काय विचार करतात? तो एक भक्त आहे, एक वैष्णव आहे. म्हणून मी त्याबरोबर त्याप्रमाणे स्वतःला ठेवून त्याच्या श्रीकृष्णांसोबत असलेल्या त्याच्या संबंधाप्रमाणे त्याचा आदर, सन्मान आणि त्याच्याशी व्यवहार केला पाहिजे. माझा श्रीकृष्णांसोबत काय संबंध आहे आणि श्रीकृष्ण मला कशा रीतीने पाहतील जेव्हा मी इतरांशी वागत असेन? हा विचार करू नये की इतर लोक मला कसे पाहतील, तर श्रीकृष्ण मला कसे पाहतील असा विचार करावा. आपल्याला इतर लोक आवडत नसल्याचे सोडा, पण कधीकधी भक्तांना आपण आवडत नाही. तुमचा विश्वास असो वा नसो. कितीही अचिंत्य वाटले तरीही आपण हे स्वीकारायला हवे. आपल्यामध्ये देखील काही दोष असतात जे इतर लोकांना दिसतात. अर्थात इतरांना आपले दोष दिसतात तेव्हा आपण ते मायेत असल्याचे समजणे ही आपली प्रवृत्ती असते. बघा, मायेच्या प्रभावाने या व्यक्तीने माझ्याविषयी काहीतरी वाईट बोलले आहे. त्यांना माझा वास्तविक हेतू, वास्तविक उद्देश दिसत नाही. मी भक्त बनण्यासाठी किती संघर्ष करीत आहे. ते कसे माझ्याविषयी गैरसमज करून घेत आहेत. मागील 25 वर्षे कृष्ण भावना भावित होण्याकरिता मी कशातून गेलो आहे हे ते पाहू शकत नाहीत का? मी किती गोष्टींचा त्याग केला आहे. सर्व दुःखे, सर्व संघर्ष. कधी मी जिंकतो, कधी हारतो, पण मी सदैव प्रयत्न करीत असतो. त्यांना ते दिसत नाही का? ते केवळ वरवरचे उथळपणे पाहतात की मी वेंधळा आहे, मी नेहमी निंदा करतो आणि मूळतः मी वाईट व्यक्ती आहे म्हणून. ते केवळ माझी ती बाजू पाहतात, पण माझे वास्तविक अंतःकरण काय आहे ते पाहत नाहीत. परंतु खरोतर ज्या कुणाची आपण निंदा करतो त्या सर्वांचाही समान स्वभाव आहे. म्हणून श्रीकृष्ण मला कसे पाहत आहेत याचा आपण विचार करायला हवा. एखाद्या भक्ताने आपल्याशी जरी गैरवर्तन केले तरी आता मी त्याला कसे परत सुनवू याचा विचार करू नये. तर आपण असा विचार करावा की मी श्रीकृष्णांना काय उत्तर देणार आहे. श्रीकृष्ण मला पाहत आहेत हे ध्यानात ठेवून मी त्याला काय म्हणणार आहे. या परिस्थितीत श्रीकृष्णांना प्रसन्न करण्याकरिता मी काय म्हणावे. श्रीकृष्णांना केंद्र बनवण्याची हीच पद्धती आहे. श्रीकृष्णांना आपल्या तसेच इतर सर्व वैष्णवांच्या जीवनाचा केंद्रबिंदू म्हणून पाहणे. सर्व काही श्रीकृष्णांच्या संबंधित पाहणे. आणि ज्यावेळी आपण तसे पाहतो त्यावेळी वास्तविक प्रेम आणि विश्वास आपल्या सर्वांतर्गत जागृत होतो. आपण स्वतःला केंद्र बनवण्याचे थांबवून श्रीकृष्णांना केंद्र ठेवायला हवे. तीच एकतेची, सुसंवादाची आणि कृष्ण भावनामृत पद्धती होय. आणि संपूर्ण कृष्ण भावनामृत पद्धती ही जीवनातील पावलोपावली सतत आलेल्या अनुभवांमध्ये आपल्या सर्व प्रेमळ संबंधांमध्ये केवळ श्रीकृष्णांनाच केंद्र ठेवणे ही आहे. आणि म्हणूनच भक्तांमध्ये राहणे जरी कठीण असले तरी भक्तांचा संग करणे हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आपल्याला स्वतंत्र राहणे आवडते, ती आपली प्रवृत्तीच असते. परंतु कृपया जाणून घ्यावे की आपली ही स्वतंत्र राहण्याची प्रवृत्तीच आपण भौतिक जगात येण्यास कारणीभूत आहे. आणि या भौतिक जगात ती सतत कार्यरत आहे. परंतु वैष्णव समाजात राहणे आणि व्यवहार करणे म्हणजे आपण या कल्पनेला शरण जातो की मला माझ्या आध्यात्मिक जीवनात तुमच्या सहाय्याची गरज आहे. मी भक्तांच्या संगाविना राहू शकत नाही.
the association. आपण भक्तांच्या संघावर निर्भर होतो म्हणजेच आपण श्रीकृष्णांवर निर्भर होतो. आणि म्हणूनच ठाकूर भक्ती विनोद सतत वैष्णव संघाच्या महिमेचे गुणगान करतात, Why Thakur Bhakti Vinod कारण ते नम्रतेचे चिन्ह आहे. आपल्याला कृष्ण भावनामृतामध्ये मदत करू शकणाऱ्या वैष्णवांवर निर्भर राहणे, गुरुदेवांवर निर्भर राहणे, पूर्व आचार्यांवर निर्भर राहणे म्हणजेच श्रीकृष्णांवर निर्भर राहणे होय. to think you can make it on your own. तुम्ही स्वतःहून सर्व काही करू शकता असा विचार करणे म्हणजे तुम्ही श्रीकृष्णांहून स्वतंत्र राहू शकता हे होय. हा एक रोग आहे, माया आहे. श्रील भक्ती सिद्धांत सरस्वती यांनी एक संपूर्ण पुस्तक लिहिले आहे ज्याचे नाव आहे तुम्ही कसे वैष्णव आहात. आणि त्या पुस्तकातील कितीतरी भाग हे वर्णन करतो की कसे श्री हरिदास ठाकूर यांच्या अनुकरणात तुम्ही एका निर्जन ठिकाणी जाऊ इच्छिता, परंतु ती स्थिती काय आहे तर केवळ तुमच्या स्वार्थी आवडींकरिता प्रतिष्ठेचा भोग स्वतंत्रपणे करू इच्छित आहात. परंतु जर तुम्ही वैष्णव संगतीत राहून जर वास्तविकतः दासानुदास नम्रपणे होण्याचा प्रयत्न करीत असाल तर तुम्ही श्रीकृष्णांना कबूल करीत आहात. मी तुमच्यावर निर्भर आहे, मी तुमच्या प्रतिनिधींवर निर्भर आहे आणि मी अशा रीतीने समर्पण करू इच्छितो की मी माझ्या भ्रामक स्वतंत्रतेचा त्याग करून तुमच्यावर निर्भर होऊ इच्छितो. तर मायेला तिच्या अनेकानेक आकर्षणांमध्ये आणि प्रलोभनांमध्ये तुम्हाला जखडू देऊ नका. राग देश विमुक्ता इष्टु विषयानंदया इष्टरान आत्म विषय विधे आत्मा प्रसाद मरिका. Maya is always trying to allure us. सतत आकर्षणांचे तसेच प्रलोभनांचे आमिष दाखवून माया सतत आपल्याला वैष्णव समाजापासून दूर नेण्यास पाहत असते. ती असा प्रयत्न करते जेणेकरून आपल्या मनात भगवंतांसमोर शरण जाण्याच्या व स्वतःला नम्र करण्याच्या विचारांहून आपण स्वतंत्ररित्या विचार करण्याचा प्रयत्न करू. सातत्याने स्थूल आणि सूक्ष्म रूपांमध्ये ती अशा विस्मयकारक अद्भुत योजना आखते जेणेकरून आपण कृष्ण भावनेपासून दूर जाऊ. उदाहरणार्थ, तू भोक्ता आहेस, तू स्वतःहून प्रगती करू शकतोस, तू भक्तीत किती कट्टर आहेस, तू इंद्रिय नियंत्रण करतोस, उपवास करतोस, कित्येक श्लोक उच्चारण करतोस. तुला या सर्व भक्तांची मग काय गरज आहे? तू तुझ्या दोन्ही पायांवर उभा राहा. माया अगदी स्पष्टपणे सांगत असते की तू इतका थोर आहेस की तू श्रीकृष्णांची तुला गरज नाही, भक्तांची गरज नाही, तू स्वतः करू शकतोस. ती आपल्याला असे आपल्या अहंकाराच्या माध्यमातून सांगत असते आणि या गोष्टी आपल्याला ऐकण्यास फार मधुर वाटतात. आपण म्हणतो, हो हो, हे अगदी उत्तम आहे, श्रीकृष्णच माझ्या आतून बोलत आहेत. माया अगदी श्रीकृष्णांप्रमाणेच बोलू शकते. म्हणूनच आपल्याला श्रील भक्तिविनोद ठाकूर, भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर, भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांसारख्या महान आचार्यांचा सल्ला घ्यायला हवा. ते आपल्याला श्रीकृष्ण काय सांगत आहेत आणि माया काय सांगत आहे ते शिकवत आहेत. त्यातील फरक अत्यंत ध्यानपूर्वक पडताळणे जरुरीचे आहे. तोच सत्याचा मार्ग आहे, जो मार्ग आपल्याला सर्व धोक्यांच्या पलीकडे घेऊन जाऊ शकतो. तो म्हणजे भगवंत आणि त्यांच्या भक्तांच्या प्रती असलेला नम्र समर्पणाचा, सन्मान आणि भक्तीचा मार्ग. तोच कृष्ण भावनेचा मार्ग आहे. या संदर्भात वैष्णवांच्या गुणांच्या, गौरवांच्या कित्येक सुंदर कथा आहेत. श्री चैतन्य महाप्रभू प्रत्येकाच्या ठाई सतत असा गुण पाहत असत जेणेकरून तो मनुष्य कृष्ण भावनेमध्ये उन्नती करील. हेच प्रगतशील भक्ताचे लक्षण आहे आणि हीच आपली प्रेरणा देखील असायला हवी.
आणि हेच ध्यानात ठेवून आपण आपली साधना करायला हवी. This is an advanced. आपण जसे सांगितले की श्रील भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर यांनी वास्तविकतः समजावले आहे की कलियुगाचा युगधर्म हरिनाम जप आहे, हरिनाम संकीर्तन आहे. As we have said, Srila Bhaktisiddhanta, परंतु हरिनाम संकीर्तनाचा उद्देश काय आहे? that the Yuga Dharma तर वैष्णवांप्रती वास्तविक सेवाभाव विकसित करणे होय. आणि आपण योग्य प्रकारे हरिनामाचा जप कशा प्रकारे करू शकतो? congregational chanting. तर वैष्णवांप्रती नम्र सेवाभाव विकसित करून. And what is the means by which we can properly chant the holy names? To develop an attitude of humble service toward Vaishnavas. So the Yuga Dharma, Harinama, Harinama, Harinameva Kevalam, Kalo Nasteva, 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 Gatiranyata, is तर युगधर्म तो आहे की आपण वैष्णवांची अशा प्रकारे सेवा करू जेणेकरून श्रीकृष्ण आकर्षित होऊन आपण हरिनाम कीर्तन करते वेळी आपल्या समोर प्रकट होतील. and to chant the holy names in such a आणि way हरिनामाचा जप अशा प्रकारे करणे जेणेकरून आपल्या हृदयात नम्रता जागृत होऊन खऱ्या अर्थाने आपण वैष्णवांची योग्य प्रकारे सेवा करू. we are worshiping कारण श्रीकृष्णांच्या भक्तांना आपण जेव्हा प्रसन्न करतो तेव्हाच श्रीकृष्णांना प्रसन्न करतो. Thakur praying आपण राधा गोपीनाथ यांची अर्चना करीत आहोत. भक्तिविनोद ठाकूर श्रीकृष्णांना गोपीनाथ संबोधित करून प्रार्थना करीत आहेत. तुम्ही गोपींचे नाथ आहात, तुम्ही गोपींचे प्रेमी आहात आणि म्हणून आम्ही गोपींच्या सेवकांच्या सेवकांच्या सेवकांचा सेवक होऊन आश्रय घेत आहोत. कारण आम्हाला माहीत आहे की श्रीकृष्णांच्या हृदयाकडे जाण्याकरिता याहून इतर कोणताही मार्ग नाही. जे लोक आणि ज्या गोष्टी आपली कृष्ण भावना जागृत करतात ते लोक, त्या गोष्टी तसेच ते वातावरण आपण आपल्याला जीवनदान देणाऱ्या पाण्याप्रमाणे आणि स्वतःला एखाद्या माशाप्रमाणे समजले पाहिजे. आपण ही भावना जोपासायला हवी. glorifying Vrindavan. या संदर्भात वृंदावनच्या महिमेचे भक्तिविनोद ठाकूर यांचे एक सुंदर गीत आहे. वृंदावनातील सर्व काही मला श्रीकृष्णांचे स्मरण करून देते आणि माझी कृष्ण भावना जागृत करते आणि म्हणून मी त्यांच्याशिवाय राहू शकत नाही. ते गातात, जेव्हा मी कुसुम सरोवर पाहतो, जेव्हा मी गिरी गोवर्धन पाहतो आणि राधाकुंड, श्यामकुंड किंवा बमशीवट पाहतो, जेव्हा मी सुंदर यमुना नदी पाहतो, झाड, एखादा पक्षी, माकड किंवा मोर पाहतो, जेव्हा मी वृंदावनातील काहीही पाहतो, कोणतेही ठिकाण पाहतो, ते मला श्रीकृष्णांचे स्मरण करण्याकरिता माझे अंतःकरण त्यांच्या जवळ घेऊन जाते आणि श्रीकृष्ण माझ्या जीवनाचे केंद्र आहेत यावर माझे मन एकाग्र करण्यास मदत करत आहेत. म्हणून मी या सर्व गोष्टींशिवाय राहू शकत नाही. या गोष्टींशिवाय राहणे म्हणजे आध्यात्मिक मृत्यूच होय. Spiritual death. वृंदावनात सर्व काही व्यक्तिगत आणि सजीव भक्त असते. Everything तेथे जड वस्तू उपस्थितच नसते. प्रत्येक जण आणि प्रत्येक गोष्ट केवळ श्रीकृष्णांना आपल्या जीवनाचा केंद्र बनवण्यास मदत करीत असते. to keep Krishna in the center of our life. आपण भगवंतांच्या त्या खाजगी मालमत्तेवर अवलंबून असतो आणि म्हणूनच याच कारणाकरिता आपण या मंदिरामध्ये येतो. For the same reason, श्रील प्रभुपादांनी वृंदावन सोडले का? ते पवित्र यमुना नदीपासून केवळ 5 मिनिटाच्या अंतरावर राहत होते. श्रीकृष्ण शाश्वतपणे जेथे रासलीला करतात त्या सेवाकुंजपासून काही सेकंदांवर राहत होते. जेथे श्रीकृष्णांनी कालिया नागाच्या फण्यावर कुशल नृत्य केले त्या कालिया घाटापासून काही मिनिटांच्या अंतरावर होते. व्रजवासियांचे रक्षण करण्याकरिता जेथे श्रीकृष्णांनी दावानल गिळला
त्या दावानल कुंडापासून काही मिनिटांवरच होते. श्रील प्रभुपाद ज्या ठिकाणी राहत होते तेथून जवळच एक ठिकाण आहे, धीर समीर, जेथे श्रीकृष्ण बासरी वाजवीत असताना वारा देखील थांबला होता. त्यांच्या बासरीचा मधुर ध्वनी ऐकून भावविभोर होऊन स्तब्ध राहिला होता. आणि त्यांच्या बाजूलाच सतत श्रील रूप गोस्वामी यांचे समाधी मंदिर होते, जीव गोस्वामी यांचे समाधी मंदिर होते. अनेक सुंदर अर्चा विग्रह जसे राधा दामोदर, राधा गोविंद, राधा मदन मोहन, राधा रमण, राधा श्याम सुंदर, राधा गिरीधारी, राधा गोकुलानंद, राधा विनोद इत्यादी त्यांच्या निवासस्थानापासून अगदी काही मिनिटांच्या अंतरावर पायी जाऊन होते. तर असे जीवन जिथे सर्व काही श्रीकृष्णांना केंद्र बनवण्यास अनुकूल होते, परंतु त्यांनी वृंदावन सोडले, ते वृंदावन पूर्ण जगाला मिळवून देण्याकरिताच. आणि ते त्यांनी पूर्ण जगभर मंदिरे प्रस्थापित करून साध्य केले. जर सर्व भक्त श्रील प्रभुपादांच्या या भावामध्ये सतत असतील तर ते मंदिर वृंदावन असते. हां, कारण आपण इथे येतो तेव्हा इथे राधाकृष्ण पाहतो, यमुना नदी पाहतो, हरणे, गायी, हंस, मोर आणि पोपट इथे आहेत. इथे कल्पवृक्ष आणि फुले आहेत. इथे श्रीकृष्णांचे पार्षद असलेले त्यांचे भक्त भगवंतांच्या प्रसन्नेकरिता सेवेत मग्न असतात. असे हे दिव्य भवन आहे, जेथे मंदिराच्या गाभाऱ्यात सतत हरिकथा आणि हरिकीर्तन चालू असते. हा संघ किंवा हे वातावरण वृंदावनाचे वातावरण होय. श्रीकृष्ण एक पाऊलही वृंदावनाबाहेर टाकत नाहीत आणि त्यांचे भक्त त्यांची सेवा करण्याकरिता जेथे एकत्र येतात ते वृंदावनच होय. वृंदावन हे भौगोलिक मर्यादेपलीकडे आहे. ते भक्तांच्या हृदयात असते आणि जेथे भक्तीचा आत्मा अंमलात आणला जातो तेथे त्या वृंदावनाचा साक्षात्कार होतो. तर आपण या गोष्टींना आसक्त असायला हवे. येथे भक्तिविनोद ठाकूर हे भजन गात आहेत की जसे एखादा मासा पाण्याविना जगू शकत नाही, तसेच ज्या ठिकाणांमुळे मला श्रीकृष्णांचे स्मरण होते त्या ब्रजसंगाशिवाय मी जगू शकत नाही. अगदी त्याचप्रमाणे आपण भक्तांच्या संगाशिवाय जगू शकत नाही. आपण मंदिरात येऊन हरी श्रवण व हरी कीर्तन केल्याशिवाय जगू शकत नाही. काही पारंपरिक लोक विचार करतात, केवळ घरी राहून पूजा केली की झाले. तुम्ही पूजा केली पाहिजे, अगदी उत्तम, परंतु तुमचे घर ब्रजमध्ये रूपांतरित करण्याची आंतरिक आध्यात्मिक शक्ती आणि आवश्यक ती शुद्धता आहे का तुमच्याकडे? आपल्याला आध्यात्मिक अधिभार म्हणजेच चार्जिंग जरुरी आहे. आपल्याला इतर प्रामाणिक व समर्पित भक्तांबरोबर एकत्र येणे जरुरीचे आहे. करुणा निधान असणाऱ्या महान गुरु व आचार्यांची शरण घेऊन त्यांची आध्यात्मिक उत्तेजनाकरिता आणि बळाकरिता याचना करणे जरुरीचे आहे. एखाद्या माशाला पाण्याची गरज असल्याप्रमाणे आपल्याला भक्तांची गरज असते. ते पाणी थोडे तुम्ही घरी आणता तेव्हा आपले घर वृंदावन बनू शकेल. तर भक्तांचा संघ भक्तांचे पालनपोषण करतो. आणि भक्तांचा संघ कसा करावा? तर श्रीकृष्णांना केंद्रबिंदू ठेवून. अगदी सोपे. प्रथम आपण दासानुदास भावात असायला हवे आणि त्या भावाने आपण आनंदाने भगवत कथा ऐकतो आणि आनंदाने भगवत नामाचे कीर्तन करतो. आनंदाने म्हणजे श्रीकृष्णांना आनंद देण्याकरिता. श्रीकृष्ण आनंदी होतात जेव्हा ते आपल्याला गान आणि नृत्य करताना पाहतात. ते आनंदी होतात जेव्हा आपण एकमेकांबरोबर हास्य विनोद करून
एकमेकांना प्रोत्साहित करतो, त्यांना आनंद देण्याकरिता आनंदी राहतो जेव्हा श्रीकृष्णांना एकमेकांमध्ये उपस्थित पाहतो आणि श्रीकृष्णांचे नाते एकमेकांबरोबर पाहतो. आणि आपण जर असे केले तर आपण आध्यात्मिक जगाचे कीर्तन करू. मग श्री चैतन्य महाप्रभूंनी या जगात आणलेल्या त्या दिव्य रसाची थोडीशी गोडी आपल्याला मिळेल. महाप्रभू आपल्याला प्रेम कीर्तन देण्याकरिता आले आणि आपण या साध्या सरळ शिकवणींचे पालन केले तर ते प्रेम स्वतःला प्रकट करेल. तर आपण श्री निताई गौर सुंदर, श्री श्री राधा गोपीनाथजी आणि श्री गोपालनाथजी यांच्या प्रसन्नतेकरिता आनंदाने हरिनामाचा एकत्र आश्रय घेऊया. गिरीधारी गोपाल आपल्या रक्षणाकरिता गोवर्धन पर्वत उचलत आहे. भौतिक प्रकृतीच्या मुसळधार पावसाचे वादळ आपल्या क्षमते पलीकडे आहे. आपण बुडत आहोत, माऱ्याने खाली पडत चाललो आहोत. म्हणून श्रीकृष्ण आपल्यासमोर आपल्याला खात्री द्यायला आणि वचन द्यायला उभे आहेत की केवळ माझ्या दासांचे दास बनून नम्रपणा घ्या. तुम्ही संपूर्णपणे माझ्यावर आणि गुरूंवर आणि वैष्णवांवर निर्भर आहात हे जाणा. तुम्ही स्वतंत्र इच्छा बाळगू नका. मी अभिज्ञ स्वराट आहे आणि तुम्ही दासानुदास. त्या भावाने माझे नाव पुकारा आणि मग पहा मी गोवर्धन पर्वत उचलून तुम्हाला कसे संरक्षण देतो ते. हरे कृष्ण.